ही योजना आणल्यानंतर ती कोणी घ्यायचं याच्यावर सेवा चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कमी का कमी काय की त्या महायुतीचे आमदार जे आहेत ते या असलेल्या योजनेला आपली जहागिरी समजायला लागलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही आम्हाला मदत केली नाही, मतं दिली नाही तर तुमच्या योजना आम्ही बंद करू, तुमचा करेक्ट कार्यक्रम करू, अशा प्रकारच्या धमक्या राहिल्या. योजना बंद होणार नाही मी जिवंत असेपर्यंत. उपमुख्यमंत्री एक म्हणतात की कोणाचा बाप आला तरी मी ते योजनेला बंद करून देणार नाही. काही जण म्हणतात की तुम्ही आम्हाला निवडून द्या परत की ती योजना 5 वर्ष पुढच्या स्वरूपामध्ये ही योजना लागू केल्यानंतर ते यश मिळालं म्हणून ती योजना लागू केली. त्यात मध्य प्रदेशने ती योजना आता बंद केलेली दिसते. पण महाराष्ट्रामध्ये महिला भगिनीपासून सगळे सुज्ञ आहेत. राज्य शासनाच्या वतीने माझी लाडकी बहीण योजना ही फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चर्चेला आलेली आहे. चांगल्या कामासाठी सुद्धा आहे. त्याचा श्रेय घेण्यासाठी महायुतीचे प्रत्येक पक्षाचे नेते ही योजना मीच कशी आणली असं दाखवतानाचा प्रयत्न करतायत. त्यामध्ये सुद्धा एकवाक्यता नाही. त्या एकवाक्यता नसण्याचं कारण पण असं आहे ही योजना आणल्यानंतर ती कोणी घ्यायचं याच्यावर सेवा चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कमी का कमी काय की त्या महायुतीचे आमदार जे आहेत ते या असलेल्या योजनेला आपली जहागिरी समजायला लागलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही आम्हाला मदत केली नाही, मतं दिली नाही तर तुमच्या योजना आम्ही बंद करू, तुमचा करेक्ट कार्यक्रम करू, अशा प्रकारच्या धमक्या द्यायला लागलेल्या आहेत. त्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. एखादी योजना चालू केल्यानंतर त्या योजनेच्या संदर्भामध्ये त्या महिलांना आणि त्याप्रमाणे मदत करण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर जर तशा पद्धतीने पक्षीय राजकारण करून निवडणुकीचा फंडा म्हणून त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला जात असेल आणि निवडणुकीला जर आम्हाला मतं दिली नाही तर तुमची योजना बंद करू. काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं योजना बंद होणार नाही मी जिवंत असेपर्यंत. उपमुख्यमंत्री एक म्हणतात की कोणाचा बाप आला तरी मी ते योजनेला बंद करून देणार नाही. काही जण म्हणतात की तुम्ही आम्हाला निवडून द्या परत की ती योजना 5 वर्ष पुढच्या स्वरूपात चालू ठेवू. चाललं काय नक्की मला कळत नाही. जेव्हा एखाद्या राज्याची योजना जाहीर केली जाते त्यावेळेला ती योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेचं प्लॅनिंग हे सरकारला करावं लागतं. आज बघा राज्य सरकारकडे पैसे नाही ही वस्तुस्थिती आम्ही सातत्याने मांडत आहोत आणि मग इथले तिथले पैसे करून ह्या योजनेला कसा निधी देता येईल असा प्रयत्न होत असताना आज 2 घटना काल घडल्या. एक कोर्टाने सुद्धा जर तुम्ही लोकप्रिय अशा प्रकारच्या निवडणुकीच्या राजकारणासाठी काही योजना जाहीर करत असाल आणि पूर्वीच्या काही जमिनीचे मोबदले देण्यासाठी जर तुम्हाला अपयश येत असेल तर आम्हाला या योजना बंद कराव्या लागतील असा दम द्यावा लागतो. ही महाराष्ट्रातली पहिली घटना. दुसरी घटना अशी आहे की काही दिवसापासून महाराष्ट्रातले जे कोणी सार्वजनिक बांधकाम विभागाची मंडळी आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. 2-2 वर्षात या लोकांना पैसे मिळाले नाहीत, काम करून सुद्धा पैसे मिळाले नाहीत हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि यामध्ये फरक असा केला, पूर्वी 10% ही अमाऊंट टोकन अमाऊंट म्हणून तरतूद केल्यानंतर टेंडर निघायचं. आता ते बाजूला सारून आता या टेंडरची प्रक्रिया करून सरसकट सगळ्यांना बोलवून कॉम्पिटिशनच्या पेक्षा, स्पर्धा करण्यापेक्षा त्या असलेल्या योजनेत त्या असलेल्या कामांना वाटून देण्याचा प्रकार सर्वात गेल्या काही दिवसापासून मंत्रालयात सुरू आहे. हे मी फार गांभीर्याने सांगतोय. आता त्यातच या योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या मध्ये काही आमदारांनी आपले जे तारे तोडले त्यांच्याकडून काय अपेक्षा वेगळी नसणार आहे. त्यांनी सत्तेची गुर्मी, सत्तेची मस्ती कोरेगावच्या आमदारांपासून असेल किंवा अमरावतीच्या आमदारांपासून असेल, सगळ्यांच्या मनामध्ये फार मोठी प्रमाणात आहे. जशी काय या राज्याचं सरकार तेच चालवतायत, तेच पाळतायत, तेच चालवतायत आणि मग अशा प्रकारच्या धमक्या देऊन या निवडणुकीचं काम केलं जात आहे. हे नुसतं लाडकी बहीण योजनेचं नव्हे तर मराठा समाजाने सुद्धा आरक्षण मागितलं तर त्यांचं नावच कट करून टाकतो अशा प्रकारची दम देणं. म्हणजे मला वाटतं की ही सत्तेची मस्ती आहे आणि या सत्तेच्या मस्तीवर आम्ही बोलू, त्याप्रमाणे करू आणि एवढंच नव्हे तर डिसेंबर नंतर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करू. म्हणजे किती सत्तेचा दुरुपयोग
हा कोरेगाव मतदारसंघामध्ये केला गेलेला आहे याचं चित्र जायला मिळत आहे। एवढी धमकी देण्याचं धाडस या प्रशासनाच्या माध्यमातून होत असेल, कुठे केसेस दाखल करणं वगैरे, मी त्या दिवशीच सांगितलं की अशा प्रकारच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही। ज्यावेळेला अशा प्रकारचा विषय येईल त्यावेळेला आम्ही तसं उत्तर 100% देऊ। त्यांनी सांगितलं आम्ही योजना कशा राबवल्या त्याचा प्रसिद्धी करतायत, पण एकच योजना सध्या प्रसिद्ध करायचा प्रयत्न करताय, म्हणजे राज्यामध्ये 5 वर्ष यांनी काय काम केलं याची प्रसिद्धी आणि लोकांमध्ये रुचलेलं दिसत नाही। त्यामुळे आता फक्त लाडली बहिणा योजना, पण तुम्हाला अजून एक सांगतो, मध्य प्रदेशने ती योजना बंद केलेली कळली मला, खरं कुठं माहित नाही, पण निवडणुकीपुरती ती योजना आहे असं जे लोक आणि विरोधक शंका घेत आहेत। आता परवाच्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये आम्ही वाचलं की ज्या मध्य प्रदेशमध्ये ही योजना लागू केल्यानंतर ते यश मिळालं म्हणून ती योजना लागू केली, त्यात मध्य प्रदेशने ती योजना आता बंद केली दिसते। पण महाराष्ट्रामध्ये महिला भगिनीपासून सगळे शून्य आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय काय घ्यायचा ते यांनी किती योजना केल्या तरी ते घेतील।